पाणी आहे जिथे भविष्य आहे तिथे नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। अहमदनगर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हाभरातील मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये कोपर्डी घटनेतील आरोपींवर हल्ला करणारा अमोल सुखदेव खुणे यांची देखील उपस्थिती होती। दरम्यान या बैठकीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीसमोर शपथ घेण्यात आली। यामध्ये जोपर्यंत सरकार मराठा समाजाची असणारी सगळे सोयरेबाबत मागणीबाबत कायदा पारित होऊन आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, तोपर्यंत कुठल्याही पक्ष किंवा नेत्यांच्या सभेला जाणार नसून कोणत्याही नेत्याला मतदान करणार नाही असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला। तसेच येणाऱ्या लोकसभेला अहमदनगर जिल्ह्यामध्ये मराठा समाजाच्या वतीने हजारो उमेदवार उभे करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे समन्वयक यांच्या वतीने देण्यात आली आहे। मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षण संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून उपोषण करतात, मात्र सरकार याकडे दुर्लक्ष करत असून जरांगे पाटलांच्या उपोषणासंदर्भात सरकारने एसआयटी चौकशी करण्याचं ठरवलं असल्यानं त्या आंदोलनाचा आम्ही देखील भाग असून सरकारने आमची देखील चौकशी करावी, या संदर्भात सरकारला मेल करण्यात येणार असल्याचा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे। आम्ही आज सकल मराठा समाज अहमदनगरच्या वतीने मीटिंग बोलवली होती। आम्ही आज ठराव घेतलेला आहे की आजपासून आम्ही कुठल्याही नेत्याच्या सभेला किंवा कुठल्याही पक्षाच्या सभेला जाणार नाही, कोणालाही मतदान करणार नाही जोपर्यंत मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मिटत नाही आणि जरांगे पाटलांनी जो सगळी सोयऱ्याचा कायदा पारित करण्यासाठी आंदोलन सुरू केलेले तो मिळत नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही नेत्याच्या मागे जाणार नाही। आणि आम्ही असं ठरवलेलं आहे की अहमदनगर मतदारसंघातून कमीत कमी 500 ते 1000 फॉर्म इथून आम्ही भरणार आहोत आणि लोकसभेची निवडणूक लढणार आहोत। आता सरकारने आंदोलन छेडण्याचे प्रत्येक प्रयत्न इथं करून पाहिले पण यश नाही आलं। आता जरांगे पाटलावर ईडी लावता येत नाही म्हणून एसआयटी लावली, ईडी लावलं त्यांच्याकडे कोणती मालमत्ताच नाही म्हणून एसआयटी लावली। आतापर्यंत आपल्या महाराष्ट्रात इतके गंभीर गुन्हे घडलेले आहेत, गंभीर दंगली झालेले आहेत, कुठे एसआयटीची मागणी नाही आली। छगन भुजबळला या केसमधून निर्दोष करण्याची प्रोसेस चालू आली, तिथे एसआयटी नाही लावण्यात आली। पण जरांगे पाटलांसारख्या प्रामाणिक माणसावरची एसआयटीची चौकशी तुम्ही लावत आहे, तर त्यासाठी आम्ही सर्व कोटीच्या कोटी मराठा बांधव हा एसआयटी किंवा महाराष्ट्र सरकार या सर्वांना मेल करणार आहे की आम्ही सर्वजण जरांगे पाटलांसोबत या आंदोलनात सहभागी, आमची सुद्धा चौकशी झालीच पाहिजे आणि आमची चौकशी कराच तुम्ही। आम्ही शपथ घेतलेली, इथून पुढे कोणालाही मतदान आणि कोणाच्याही राजकीय स्टेजवर आम्ही जाणार नाही। आम्ही जरी राजकीय पक्षाचे जोडे सगळे बाजूला ठेवून टाकले, आम्हाला फक्त आता पाटलांच्या बरोबर राहायचंय, पाटलांच्या भूमिकेच्या पाठीमागे आम्ही आहेत। निवडणुकीला आम्ही 380 बॅलेट निवडणूक आयोग म्हणले का आम्हाला एवढी कॅपॅसिटी, आमचे 1000 लोकसभेला आम्ही उमेदवार भरणार। या निवडणूक म्हणा निवडणूक आयोगाला घेऊन दाखवा आणि विधानसभेला पण सगळ्यांना दिसेल। अजून वेळ गेली नाही, सरकारला अजून सांगतो अजून वेळ गेली नाही, शिंदे साहेबांना सांगतो, फडणवीस सांगतो, पवार साहेबांना सांगतो, अजून वेळ गेली नाही। मराठा समाज प्रचंड आक्रोश झालेला आहे, समजून घ्या आणि तातडीने सगळे सोयरेचं आरक्षण द्या। जय जिजाऊ जय श्री। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।